गेल्या 1.5 वर्षापासून उमरगा उपजिल्हा रुग्णालयामध्ये शीतगृह बंद आहे, जिथं त्या ठिकाणी शवविच्छेदन केलं जातं। अनेक पेशंट मृत्युमुखी पडतात किंवा त्यांचं कोणीतरी दगावतं आणि तर त्यांना ठेवण्यासाठी काही पेशंट तर 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी असतात। तर त्याला जी फ्रीजर लागतं ते त्या ठिकाणी 1.5 वर्षापासून बंद आहे। तसेच आम्ही त्या ठिकाणी रुग्णालयाला भेट दिली, CS साहेबांना त्या संदर्भात बोललो। त्याच्यावर आणखीनही अंमलबजावणी नाही म्हणून आज जिल्हाधिकारी यांना आम्ही ते निवेदन दिलं। ती अतिशय महत्त्वाची गरज आहे, ती दैनंदिन जीवनामध्ये हॉस्पिटलच्या आवारामध्ये ते फ्रीजर असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की तो मयत पेशंट ठेवायचा कुठं याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच्यावर जर त्यांनी अंमलबजावणी केली नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांना दिलेला आहे। तसेच मुरुम रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये 3 विशेष समित्यांची पदं रिक्त आहेत। स्त्री प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ आणि भूलतज्ञ। त्या ठिकाणी शिकाऊ डॉक्टरांची नेमणूक करून कारभार चालू आहे। 20 ते 25 गावची लोक मुरुममध्ये रोज ये जा करतात हॉस्पिटलला, फार मोठी गर्दी त्या ठिकाणी असते, पण अनुभवी डॉक्टर त्या ठिकाणी नसल्यामुळं पेशंटची हेळसांड होत आहे आणि कदाचित ह्या गोष्टी अनेक दिवस अशाही चालल्या तर पेशंटचं नुकसान होऊ शकतं, पेशंट दगावू शकतात। त्यामुळं अनुभवी तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी नेमावेत याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलं आहे।